खरे हिरो जे तुम्हाला वाटतील, ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल काय असेल. तर पूर्वीची कृणाल कंपनी सगळ्यांना माहिती, कुठचे सण आलं सून आलं की त्याच दरम्यानची ती गाणी यायची, प्रसिद्ध व्हायची आणि आम्ही खूप कौतुकाने यायचो. आणि आम्हाला पण आनंद होतो की आम्ही त्यांच्यासाठी खूप काम केलं, ते ओघाने येईल काही येईल कसं ते. तर विषय असा आहे की त्या कृणाल कंपनीचे खरे हिरो होते ते आमचे जयेश वीरा सर. त्यांना आम्ही सर्व अख्खी इंडस्ट्री त्यांना जयेश भाई म्हणून ओळखते. नमस्कार जयेश भाई. पायरसी चालवत होती, प्रचंड कंपनी होती, ते HMV पॉलिडोरची कंपनी होती. लोकांपर्यंत काय चांगला मसाला पोचत नव्हता. मग धीरे धीरे आम्ही काय सगळं गाणं शोधायचे. लोक काय पहिलं सिलेक्शन घ्यायचं, एक एक गाणं लिहून ते रिटेल शॉप मध्ये जायचं की आम्हाला कॅसेट भरून द्या, बरोबर करून द्या. ते मला माहित होती. अगदी अगदी. तर त्यांना काय आवडतो त्याप्रमाणे आम्ही सिलेक्शन बनवून कॅसेट मध्ये टाकलं आणि त्या होलसेलच्या हिशोबाने आम्ही बनवून लोकांपर्यंत ठेवलं. लोकांपर्यंत जे चांगलं पोचवावं ते कृणाल म्युझिकनी केलं. मी खूप चांगलं केलं मराठी इंडस्ट्रीसाठी. आणि मी स्वतः महाराष्ट्रीयन नाही, मी एक कच्ची माणूस आहे. पण मी जिकडे मोठा झालो, एक कच्ची माणूस पक्क काम केलं. तिकडे सगळे माझे महाराष्ट्रीयन माझे मित्र वर्ग होते, सगळं होतं. एक चांगलं कमांड होता मराठीमध्ये आणि अनुभवाने खूप शिकलो. तर त्याप्रमाणे लोकांना आवडलं, लोकांना पैशाची बी मदत झाली आणि ऍडव्हर्टाइजमेंटमुळे लोकांना कामं भेटली. त्या ऍडव्हर्टाइजमेंट त्यांची नाटकही चालायला लागली. बरोबर. असं 2-3 वेळ झालं की मी CD मध्ये नाटक रिलीज केलं, त्यानंतर त्या लोकांनी थिएटरवर परत केलं. नाही असंही झालं. बायको म्हणाली म्हणून नाही म्हणू शकतो. पण प्रोड्युसरला जी मेहनत असते ती मी बघितली. बरोबर की एक प्रोड्युसर असा असतो जो पहिल्यापासून पैसे लावतो आणि लास्ट पर्यंत अटकला राहतो. बरोबर आहे. त्याला गावोगावी रिलीज करायचं असते, त्याला प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचायचं असते. आता असं झालं एक पिक्चर मध्ये खंडोबाच्या नावानं स्टोरी आम्हाला ऐकली, खूप आवडली. बरोबर आहे. बरोबर. स्टोरीची शूट झालं, ते शूट संपेपर्यंत ती स्टोरीच वेगळी झाली. पिक्चरचे चॅलेंजेस इतके वाढले आता की आता काय झालं, एक टीव्ही, घरातलं टीव्ही आता थिएटर सारखे झाले, साऊंड सिस्टम थिएटर सारखे. बरोबर आहे. OTT प्लॅटफॉर्म्स आले सर, खूप सारे. अच्छा, त्याच्यावरती तुम्ही बघा वेब सिरीज, रियालिटी शो, मग स्पोर्ट्स, हे ते लोकांना मसाला म्हणजे बोलतात ना, आपण एक टाटावर बसतो, आपले चार आयटम असतात, आपण चवीने खातो. बरोबर. पण 36 वांगी बसली की आपण विचार करतो अरे बापरे भूकच मरते. तसं एंटरटेनमेंटच्या अतिशयोक्ती झाल्यामुळे लोक काय झालं, थांबले. आता तारीखला 1 करोड 2 करोडची जे पिक्चर बनतात ना, त्याची व्हॅल्यू आम्हाला 50 लाख बी दिसत नाही. बघितलं रसिको, नाही काय महत्वाची गोष्ट बघा. यांच्या दृष्टीने एक लक्षात घ्या, आपण मोठ्या कौतुकाने सिनेमा भरपूर करोड टाकतो, पण तो पडद्यावर करोड दिसला नाही तर कोण तुम्हाला व्हॅल्यू देणार. आणि हे त्यांचं म्हणणं काय, व्हॅल्युएशन पडद्यावर होते तुमच्या सिनेमाची. तुम्ही किती टाकले हे महत्वाचं नाही, किती दिसतात पडद्यावर ते महत्वाचे.